दरवेळेस आम्ही क्लायंटला पार्टी देत असतो, पण ह्यावेळेस क्लायंटनेच आम्हाला पार्टी दिली होती दिवाळीची. एवढे क्लायंट खुश झाले होते आमच्यावरती. हे सगळे क्लायंट आलेले होते आणि क्लायंट पण इथं आल्यावरती एवढे फ्रँकली होतात ना, की असं वाटतच नाही की ते पहिल्यांदाच आलेले आहेत आपल्या सलूनला. त्यानंतर आज सकाळचं काही शूटच नाही घेतलं, कारण टाईमच नाही मिळाला. बॅक टू बॅक वर्क चालू होतं. फेशियलचं वगैरे कंटिन्यू अपॉइंटमेंट चालूच होते आज दिवसभर. त्यानंतर मग पटपट आवरलं, कारण मला संध्याकाळी 5-5:30 वाजता एक मेकअपची ऑर्डर पण होती. बड्डेचं मेकअप करायचं होतं, तिकडे पण जायचं होतं. पहिल्यांदा वॅनिटी पॅक केली, पण वॅनिटी बाहेर काढली तर ती गाडीच्या समोर साईडला बसतच नव्हती. मग परत ते सामान पिशवीमध्ये भरलं आणि मग निघालो. फायनली लोकेशनला पोहोचलो आणि हार्डली 15 ते 20 मिनिटामध्ये मी मेकअप केला, कारण परत आम्हाला इकडे रिटर्न यायचं होतं उरळीवरतून आणि 8 वाजता दुसऱ्या क्लायंटची अपॉइंटमेंट होती. मग येताना थोडासा नाश्ता वगैरे घेऊन आलो. पहिल्यांदा नाश्ता वगैरे केला दोघींनी, कारण सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. त्यानंतर मग क्लायंटचं सगळं फेशियल केलं, वॅक्स केलं, सगळं झालं आणि रात्रीचे जवळजवळ आम्हाला सलून बंद करायला 11:15 वाजले होते. म्हटलं आता सलून बंद करावं आणि निघावं म्हणलं तर माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं. मग काय स्वातीने थोडंसं पेट्रोल दिलं आणि फायनली मी घरी आलेली आहे. असं होतं